मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविषयीची एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांची टीम आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ही सगळी टीम मुंबईमध्ये आलेली आहे आणि ही मुंबईमध्ये येऊन ही सगळी टीम पाहणी करणार असल्याची माहिती मिळते आहे। जरांगेंच्या टीमकडून मुंबईमधल्या वेगवेगळ्या मैदानांची पाहणी केली जाणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या मैदानांचा समावेश आहे। मुंबईमधलं शिवाजी पार्कचं मैदान असेल, आझाद मैदान असेल, बीकेसीचं मैदान असेल, या सगळ्या ठिकाणी जाऊन ही टीम पाहणी करणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे हे मैदान सुद्धा तितकंच मोठं असणं अपेक्षित आहे। या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, काय अधिकची माहिती आहे? काय नेमकी तयारी सध्या सुरू आहे? मराठा बांधव आहेत तुमच्या सोबत। रिद्धी, खरं आहे। खरं तर 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीपासून पायी मुंबईकडे येण्याचा प्रवास जो आहे तो सुरू करतील आणि 26 तारखेला ते मुंबईमध्ये पोहोचतील असं त्यांनीच स्वतः म्हटलेलं आहे। सोबत कोट्यवधी मराठा समाज जो आहे तो त्यांच्यासोबत येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांनी जे शिष्टमंडळ मुंबईत पाठवलेलं आहे ते शिष्टमंडळातील लोक आहेत। खरं तर हे शिष्टमंडळामध्ये तेच लोक आहेत जे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरत असतात। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, जाणून घेऊया मनोज दादांनी नेमकं त्यांना काय संदेश दिलाय। काय सांगाल सर, मनोज जरांगे पाटलांनी नेमकं काय संदेश देऊन पाठवलंय? इथे आल्यावर कोणाला भेटायचं आहे, कशा प्रकारे पाहणी करायचं आहे आणि नेमकं काय उद्दिष्ट आहे या दौऱ्यामागचं? आम्हाला मनोज दादांनी जे इथं पाठवलंय तर ते 1-2 ग्राउंड बघायचे आम्हाला। तर ते ग्राउंड बघून जे आमचा इथला मराठा समाज आहे तो त्यांनी आम्हाला ते सगळे घेऊन जाणार आहेत। आम्हाला बाकीचं काय म्हणजे त्यांच्या अंडरखाली आम्ही सगळं काम करणार इथं, कारण आम्हाला इथं यायचं आहे। इथं आम्हाला यायचं असल्यामुळं आम्ही फक्त पाहणी करायला आलो की मुंबईमध्ये पाहणी करायला आलो किंवा कोणतं मैदान आपल्यासाठी चांगलं राहील, तिथं पार्किंगची सोय कुठं राहील, म्हणजे सगळ्या गोष्टी सुटेबल कशा राहत्याल की माणसं काही कमी येणार नाहीत। मराठा बांधव आहे ना तो कमी नाही येणार, म्हणजे कोटीच्या घरात म्हणजे 5-6 कोटीच्या घरात येणार आहे। गाड्या आहेत, घोड्या आहेत, बैलगाड्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ना आमच्यासोबत। खाण्याचं पिण्याचं ट्रॅक्टर आहेत, म्हणजे आमचं जे पारंपरिक जेवढं आमच्या कुणबी समाजापाशी आहे ते सगळं घेऊन आम्ही येणार आहे इथं। लक्षात आलं का? तर कुणबी समाजामध्ये पहिलं काय होतं, छकडे होते, गाड्या होत्या। आता आमच्या काही बांधव आहेत आमचे ते उंट घेऊन यायला लागलेत। काही जण म्हशी घेऊन निघाले लातूरवरनं, काही जण आता आमच्या बीडवरनं ते बैलगाड्याची रॅली निघाली। तर ते हळूहळू आता आम्ही मुंबईकडे आलो। मग ते आम्हाला काय करायचं किंवा इथं आम्हाला काय कशासाठी पाठवले किंवा आपल्याला कोणतं सुटेबल राहील, की आपल्याला शिवाजी पार्क चांगलं राहील का, आझाद मैदान चांगलं राहील का, बीकेसी चांगलं राहील, कोणतं व्यवस्थित राहील असं। बरोबर। आता ही जी 3 मैदानांची पाहणी करण्यात येणार आहे त्यातलं जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानावर ओबीसी समाजानं काल एक पत्र लिहिलेलं आहे पोलिसांना की त्या मैदानावर आम्हाला 20 तारखेपासून बेमुदत उपोषण करण्याची जी परवानगी आहे ती मिळावी। जर ती परवानगी मिळाली आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा आझाद मैदान निवडलं तर भूमिका काय असणार? जशी सर्वांची मुंबई आहे तशी मराठ्याची पण मुंबई आहे आणि जे मनोज दादांनी निर्णय घेतलेला आहे त्याला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे। मनोज दादा जो निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जो ते करतील आम्ही त्यांना हे करायला तयार। हे सगळं झालं, पण सोशल मीडियावर सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची जी हवा आहे ती दिसते आणि सोशल मीडिया सांभाळणारे जे आहेत विनोद उबाळे पाटील ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, सोशल मीडियावर हे आंदोलन पुढे न्यावं, सोशल मीडियावरून लोकांना आंदोलनाविषयी समजावं, हे कशा प्रकारे डोक्यात आलं आणि कशा प्रकारे सोशल मीडियाचं काम? काय असतं, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नित्तळ पाण्यासारखं नेतृत्व आहे। जसं नित्तळ पाण्यासारखं प्रेम असतं त्या प्रेमापोटी आम्ही सोशल मीडियाचं काम करतो आणि या मैदानाची पाहणी करता सोशल मीडियासाठी मुंबईत पहिलाच नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं या ठिकाणी भरपूर आमचे आंदोलक येणार आहेत मनोज दादासोबत। त्यामुळं सोशल मीडियावर इथली जी माहिती आहे ती खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी या सोशल मीडियाचा अगदी विक्रांत, त्यामुळे या सगळ्या मैदानांची पाहणी झाल्याच्या नंतर कोणतं मैदान निवडलं जाईल याची सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।